महाराष्ट्र सरकार की कर्ज माफी योजना को लेकर शिवसेना नेता बच्चू कडू ने इसे किसानों के 1 साल लंबे आंदोलन की जीत बताते हुए अब एमएसपी की लड़ाई छेड़ने का ऐलान किया है। वहीं भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि सरकार ने अपना चुनावी वादा निभाते हुए 36,000 करोड़ रुपए की कर्ज माफी का फैसला लिया है, जिससे 56 लाख किसानों को फायदा मिलेगा। खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या याच्यामध्ये 29-30 ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली। यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं या सगळ्यांचं मी आभार मानेल। आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं असं नाही। आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं। 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्का जाम। या खऱ्या अर्थानं हा टर्निंग पॉइंट ठरला। नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झालं। सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली। म्हणून सरकारचं मी आभार मानतो। याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या त्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो। आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता। जनतेला, शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं। जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता। याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातल्या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला।